चंद्रपूरमध्ये आज एक खास प्रसंग पाहायला मिळाला, जिथे जनतेच्या मनाशी नातं जोडणारं भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटनासाठी सजलं होतं। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आघाडी महानगर चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख जितेशभाऊ कुळमेथे यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन आज सायंकाळी 5 वाजता आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले। दुर्गामाता मंदिराजवळील MB मॉडेल स्कूल कृष्णानगर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। उद्घाटन प्रसंगी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सांगितलं, हे कार्यालय फक्त एका व्यक्तीसाठी नाही, तर गोरगरीब शेतकरी, कामकरी, युवक युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचं केंद्र ठरणार आहे। त्यांनी आणखी म्हटलं, जितेशभाऊ कुळमेथे लोकांशी थेट संवाद साधणारे आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारे कार्यकर्ता आहेत। हाच भाजपाचा खरा चेहरा आहे। जितेशभाऊ कुळमेथे म्हणाले, हे कार्यालय माझे नसून जनतेचं आहे। येथून प्रत्येक गोरगरीब शेतकरी, मजूर, युवक युवतींच्या अडचणींवर तत्परतेने उपाययोजना केली जातील। हे केंद्र समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रशासनाचे लाभ पोहोचवेल। कार्यक्रमात भाजप शहर जिल्हाध्यक्ष, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। फटाके, घोषणांमध्ये कार्यक्रमांचा उत्साह दुप्पट झाला। कृष्णानगर परिसरात सुरू झालेल्या या जनतेसाठी खुले कार्यालयाने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे। आता लोकांच्या मनात स्पष्ट विश्वास निर्माण झाला आहे की आपल्यासाठी कुणीतरी आहे। चंद्रपूरमधील या खास कार्यक्रमातून जितेशभाऊ कुळमेथे यांनी लोकसंपर्काची खरी ओळख आणि जनतेच्या सेवेसाठी आपली बांधिलकी दाखवली आहे। श्री जितेश कुळमेथे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर यांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते झाले। भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, जरी मी महानगरचा अध्यक्ष आहे, आणि कार्यकर्ता म्हणून सर्वात सन्मान कोणता असेल तो जनसंपर्क कार्यालय। आणि आज जितेश कुळमेथे यांच्या नवीन कार्याला आम्ही आज शुभकामना दिल्या। भारतीय जनता पक्ष या बंगाली कॅम्प मंडळामध्ये सर्वात अग्रेसर आहे आणि अशा ठिकाणी गोरगरीब, दीनदलित, शोषितांची सेवा करण्याकरता श्री जितेश कुळमेथे यांनी जे कार्यालय सुरू केलं त्याकरता मी त्यांना शुभकामना देतो आणि माझ्याकडून शुभेच्छा देतो।